लग्न करताना एक कोणती क्वालिटी समोरच्या व्यक्तीमध्ये बघायलाच हवी याबद्दल तू काय सांगशील? हा प्रश्न जेव्हाही मला विचारला जातो तेव्हा मी हेच सांगते की त्या व्यक्तीचं बोलणं खूप महत्वाचं आहे. तुमचं कम्युनिकेशन कशा पद्धतीने होतंय ते खूप महत्वाचं आहे. कारण रिलेशनशिपमधला रोमॅन्स जो आहे लग्नानंतर तरी 2-3 वर्षानंतर जरा कमी कमी व्हायला लागतो आणि त्यानंतर ऑलमोस्ट कमीच होतो. मुलं बाळा आल्यानंतर जबाबदारी वाढते, मग तर आणखी कमी होतं. मग अशा वेळी उरतं काय? ते म्हणजे की कम्युनिकेशन, संवाद. तोच नाही झाला तर काही मजाच राहणार नाहीये. त्यामुळे ती व्यक्ती कशा पद्धतीने बोलतीये, सो बोलणारी व्यक्ती असणं खूप आयुष्यात महत्वाचं आहे. म्हातारपणात तर फक्त बोलणंच उरतं. सो येस, बोलकी व्यक्ती असेल तर खूप छान ही क्वालिटी बघा तुम्ही त्या व्यक्तीमध्ये. ओके, खूप शांत शांत असेल तर ते बोरिंग असतं असं नाही, पण त्या शांत व्यक्तीसोबत तुमचं कम्युनिकेशन कसं होतंय, तुम्हाला छान वाटतंय का, तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करताय का, हे खूप मॅटर करतं. सो याबद्दल तुम्ही विचार करू शकता.